धन्यवाद किरणजी मस्कर सर. टॉस जिंकला टीम नाईकबा फायटर्स वन साइड आणि त्यांनी घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय. चला बॅटिंगसाठी स्वतः पाहायला मिळतील नाईकबा फायटर्स. पानेरी 11 फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. 5 वाजून 2 मिनिटं झालेत आणि अजून 3 सामने बाकी आहेत, त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप करणार आहोत. टीम पानेरी 11 प्लीज कोऑपरेट करा, फास्ट खेळा. पाठच्या मॅचचा विचार केला तर नाईकबा फायटर्स वन साइड या संघाचा खेळाडू आणि ज्या देवाच्या नावाने ही स्पर्धा आहे अशी नाईकबा प्रसन्न चषक. म्हणजे नाईकबाचा आशीर्वाद घेऊन टीम ज्या प्रकारे खेळ केला ना नाईकबा फायटर्सने, त्याच दरम्यान आदरणीय सन्माननीय श्री सतीशजी देसाई साहेब आपल्या गावचे द्वितीय नागरिक म्हणजेच उपसरपंच सतीशजी देसाई साहेब यांचं शुभागमन झालं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 या स्पर्धेमध्ये सतीशजी देसाई साहेब आपलं मनापासून स्वागत आहे. विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष मनापासून स्वागत. आदरणीय श्री भास्करजी पाटील साहेब सगळ्यांच्या क्रिकेटमधील एक नामवंत समालोचक आपल्या देखील श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. तर प्लीज लक्षात घ्या दोन्ही टीम तुम्हाला दिलेत 15 मिनिटं, कारण 15 मिनिटांचा अवधी आहे आपल्याकडे. आणि पहा फटाक्यांचा आतषबाजी केली जाते. मान्यवरांचा सन्मान, मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना मात्र या फटाक्यांच्या आतषबाजीत या आपल्या बनपुरी गावचे ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांचं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत. मॅच चालू करा प्लीज. अतुल भालेकर आणि त्यांच्या साथीला रोहित भालेकर. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे. डॉट बॉल. पहिलं षटक घेऊन रहीम. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सतीशजी देसाई साहेब आपल्या गावचे उपसरपंच यांचं शुभागमन झालं. मी श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 या स्पर्धेमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. तर संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि या संपूर्ण ग्रामस्थांचा देखील आज महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय श्री भास्करजी पाटील साहेब, दीपकजी देसाई साहेब, त्यांच्या साथीने विजयजी देसाई साहेब यांचं देखील शुभागमन होत असताना या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या गावची स्पर्धा आणि आपल्या गावच्या स्पर्धेला या ग्रामस्थांची, या मान्यवरांची शुभाशीर्वाद देण्यासाठी महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि खूप महत्त्वाचं असतं की ज्या वेळेला तुमच्या गावचं आयोजन असतं त्यावेळेला सगळे ग्रामस्थ वेळात वेळ काढून क्रिकेटच्या स्पर्धेला उपस्थिती दर्शवतात आणि ही मोठी बाब. पुढे सरचा उन शॉट ऑन पोल केला. डीप ला स्क्वेअर लेग आहे तैनात. फ्री होम डिलिव्हरी अगदी हातामध्ये चेंडूला खेळलाय अतुल भालेकर यांचा. इथे मात्र खेळ होईल समाप्त. मोठी विकेट प्राप्त होते पानेरी 11ला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर आला चौकार, त्यानंतर कमबॅक केलं रहीमने. अतुल भालेकर एक मोठी विकेट प्राप्त होत असताना या मॅचमध्ये पहिल्या सामन्यात देखील बॅटिंगमध्ये अपयशी ठरले होते, परंतु गोलंदाजी चांगली राहिली आहे. क्रमांक 3 वर पाटण तालुका क्रिकेटचा छोटा बाहुबली विवेक वरपे या खेळाडूने कमी कालावधीमध्ये आपल्या खेळाच्या जोरावर ही उपाधी प्राप्त केल्या. येस सर, थँक्यू सो मच किरणजी मस्कर सर, आपलं मनापासून धन्यवाद.
आपण एक शुभ सन्मान घेत आहोत. पाटण तालुका क्रिकेटचा ब्रँड आवाज आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला आवाज किरणजी मस्कर सरांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत. नाईकबा प्रसन्न चषक 2025 मध्ये आज सन्मान मात्र होत असताना थँक्यू व्हेरी मच, मनापासून धन्यवाद. आणि या सध्या खूप व्यस्त कार्यक्रम असतो त्यांचा देखील खूप सारे शुभेच्छा असतील. नाईकबा आपल्याला आपल्या कार्यात असंच यश प्राप्त करो हीच सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. आणि त्याच दरम्यान विवेक वरप्यांच्या बॅटमधून एक लाजवाब स्ट्रोक आलाय चौकार. 8 धाव फलकावर, 8 रन्स ऑन बोर्ड. जसं आपण उल्लेख केला की विवेक वरपे कमी कालावधीमध्ये आपल्या मेहनतीने या खेळाडूने नाव कमवलंय. बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एसटी रक्षकाने प्रयत्न चांगला केला, उत्कृष्ट दर्जाचा झेल. आणि इथे मात्र कॅच ऑफ द मॅच, गुड कॅच ऑफ द क्वालिटी. मोठ्या विकेटचं पतन, फलंदाज विवेक वरपे झेल बाद. 8 धाव फलकावर 2 महत्वाचे विकेट जरूर आलेत, परंतु विवेक वरपे स्वतःवर नाराज असतील कदाचित, कारण सुरुवात चांगली झाली होती त्यांची. आणि ज्यावेळेला तुमची सुरुवात चांगली होते तुम्हाला भागीदारी करणं आवश्यक होतं. प्रवीण हारुगडे, मेंटॉर ऑफ नाईकबा फायटर्स वन साइड, या टीमचे मेंटॉर. मांडरडरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली, अद्याप 5 चेंडूंचा खेळ झालाय, 2 गडी बाद 8. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा करणं देखील महत्त्वाचं असतं, परंतु तुम्हाला विकेट सांभाळावी लागते. खोदून काढण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. प्रवीण हारुगडे गोल्डन डकचा शिकार. आर्यन पवार यांनी टिपलाय झेल आणि पहिल्या षटकामध्ये 3 महत्वाचे मोहरे गारद केलेत. 3 मोठ्या विकेट प्राप्त झाल्यात पहिल्या षटकामध्ये आणि कुठेतरी टीम नाईकबा फायटर्स वन साइड चुका करते. 8-3. क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला एकेरी दुहेरी धावा घेणं देखील खूप महत्त्वाचं असतं आणि त्या धावा कदाचित विसरले सध्याच्या आधुनिक क्रिकेटमधले खेळाडू. विवेक वरपे बाद झाले, त्यानंतर प्रवीण हारुगडे बाद झाले. वन ऑफ द स्टायलिश लेफ्ट हँडर इन बनपुरी. नाईकबा फायटर्स वन साइडचा खेळाडू पार्थेश भालेकर आलेत. दुसऱ्या बाजूला रोहित भालेकर यांना देखील चांगला खेळ करावा लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. सोफियान, पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त होते. खातं उघडलं जात आहे रोहित भालेकर यांचं. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 9. 9 रन्स ऑन बोर्ड. टीम फणसवाडी आपण सज्ज राहा मित्रांनो, नेक्स्ट मॅच आपली आहे. स्लोअर 1, गतीमध्ये परिवर्तन आणि ऑफ स्टंप बाहेर काढलाय. चुकी करत असताना पुन्हा एकदा रोहित भालेकर, विकेटचं पतन. 9-4. टीम नाईकबा फायटर्स वन साइड. संघ आता अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी नवीन फलंदाज दाखल होत असताना संस्कार मोहिते खेळाडूच्या नावे 5 चेंडूमध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 मध्ये आहे. तोच खेळाडू आता फलंदाजीसाठी सज्ज होत असताना इथे धावांची आवश्यकता आहे. टीमला धावा कराव्या लागतील. 9 धाव फलकावर 3 षटकांच्या लढतीमध्ये 25-30 जर झाल्या तर तिथून फाईट करू शकते टीम नाईकबा फायटर्स वन साइड. हुक केलाय मिड विकेटला, डीपला प्रोटेक्शन आहे. चेंडू त्याच्या डोक्यावरून फरार होत असताना संस्कार मोहिते यांच्या बॅटमधून दिमागदार, दर्जेदार, लाजवाब श्री नाईकबा चषक षटकार. या षटकाने टीमची धावसंख्या धाव फलकावर 15. याच फटक्यांची गरज आहे. संस्कार मोहिते, पार्थेश भालेकर, यंगस्टर जोडी आहे टीम वन साइड नाईकबा फायटर्सची. लेट्स सी कशा प्रकारची बॅटिंग करतायत.
हा स्लोअर वन विकेट करण्याचा प्रयत्न, कॅच इज द कॉल, लॉंग ऑन. आर्यन पवार विकेटचं पतन. पुन्हा एकदा होते चुकी. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा जो प्रयत्न केला जातोय टीम नाईकबा फायटर्स वन साइडचा, तो कुठेतरी चुकतोय. कारण ज्या वेळेला तुमचे टॉप 5 म्हणजे आघाडीचे 5 फलंदाज बाद होतात ना, टीमला कुठेतरी आता बॅकफुटला जावं लागेल. अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात, 6-2 विकेट देखील आलेत. नवीन फलंदाज स्वप्नील माने, स्वप्नील कचरे आहेत. परंतु मी म्हणेन चुकी केली आहे संस्कार मोहिते. आणि ज्यावेळेला तुम्ही या षटकार खेळताना त्यावेळेला एकेरी दुहेरी धावा या गोष्टी शिकाव्या लागतील. वय जरूर कमी आहे परंतु या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील आणि या क्रिकेटमधूनच तुम्हाला शिकायला मिळतात. सफल होऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय, धाव प्राप्त होत नाहीये. चांगली गोलंदाजी, डॉट बॉल. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 15. आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. 1 टू गो. हा देखील चांगला स्लोअर वन, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. चांगलं षटक संपन्न होत असताना, पूर्ण होत असताना इथे पाहायला मिळतंय 15-5 टीम नाईकबा फायटर्स वन साइड. जर तुम्ही एकेरी दुहेरी धावा घेता अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन साहिल. 6 चेंडूंचा खेळ बाकी. पार्थेश भालेकर यांना हे 6 चेंडू खेळावे लागतील. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला टप्पा, डॉट बॉल. फुटवर्कचा वापर करावा लागेल. चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. पार्थेश भालेकर. टीमची धावसंख्या धावफलकावर 15. 3 मोठे फटके आले. 30 जर पार झाल्या तर मॅचला मजा येईल. ते मारावे लागतील मोठे फटके. पुढे सरसावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर्सचा क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून वेगाने गेलेत. विजय पार्थेश भालेकर 0वर झेलबाद. पंधराला 6. अत्यंत खराब फलंदाजी ज्या प्रकारे टीम नाईकबा फायटर्स. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा नवीन फलंदाज, विनंती आहे. आपण थोडंसं फास्ट करूया कारण 2 सामने बाकी आहेत, उपांत्य लढत आणि अंतिम सामना देखील आज आहे. लक्षात घ्या, थोडंसं स्पीडअप करा प्लीज. नितीन भालेकर एक अनुभवी खेळाडू आहेत. इथून कशा प्रकारे फलंदाजी करतात हे पाहायचं आहे कारण 4 चेंडूंचा खेळ बाकी. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इथे होऊ शकते. फलंदाज धावबाद. विकेटचं पतन, स्वप्नील कचरे धावबाद. टीम वन साइड जिव्हाळा. नाईकबा फायटर्स कशा पद्धतीने फलंदाजी करतायत आता हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला असेल सर. कारण ज्या वेळेला तुम्हाला एकेरी दुहेरी धावा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या कदाचित कुठेतरी चुका करतायत. नवीन फलंदाज निलेश माने. आणि 3 षटकांच्या लढतीमध्ये 9व्या क्रमांकाचा जर फलंदाजीसाठी येत असेल त्यावरून कल्पना आपण करू शकतो या मॅचमध्ये इथून देखील फाईट होऊ शकते. 20-25 जर झाल्या तर तिथून गोलंदाजी चांगली आहे नाईकबा फायटरची. ही मॅच रंगतदार होणार एवढं मात्र निश्चित, कारण एक चांगली मॅच अपेक्षित आहे. इथून झेलची संधी असेल, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये वेगाने आले, चेंडूवर 1 धाव प्राप्त झाली. एक सिंगल धाव येत असताना तब्बल 5 चेंडू 6 चेंडू नंतर पहिली सिंगल आले आणि या धावा खूप महत्त्वाच्या असतील. इथून जेवढ्या धावा येतील टीम नाईकबा फायटरसाठी त्या महत्त्वाच्या. 2 टू गो.
16 धावा धाव फलकावर. 20 जर झाल्या 20-25 तरी देखील सामना रंगू शकतो, त्या कराव्या लागतील. ऑन साइडला चांगला फटका, गॅपमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत. आर्यन पवार 2 धावेचा प्रयत्न केलाय. नितीन भालेकर यांनी या 2 धावा. 18 धावा धाव फलकावर. 1 to go. खूप महत्वाच्या धावा आहेत या 2. या दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला उपयोगी ठरतील. अजून जर 2-4 आल्या 22 पर्यंत गेली टीम तर मजा येईल. नितीन भालेकर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, एक एक्स्ट्रा धाव. आता मात्र टीम नाईकबा फायटर्स वन साइड लढण्यापुरती धावसंख्या धाव फलकावर आले. 19 धावा. रन्स ऑन बोर्ड. अतुल भालेकर यांचे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील या मॅच मध्ये. 19. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. 10 विते मात्र प्राप्त होणार नाहीये. 18 चेंडू 20 ची गरज विजयासाठी. पाणेरी 11-20 रन्स टू विन. आपण शुभ सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन अमित दत्त सुर्वे आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घेत आहोत. आपल्या गावचे उपसरपंच आदरणीय सन्माननीय श्री सतीजी देसाई साहेब यांचा आपण मुख्य व्यासपीठावर सन्मान घेत आहोत. श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, बनपुरी गावचे उपसरपंच आदरणीय श्री सतीजी देसाई साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेची शोभा देखील वाढली आहे. कारण एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व नेहमी बनपुरी प्रीमियर लीगसाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान राहतं आणि या बनपुरी गावाचा विकास कसा होईल हे याचा विचार, ही दूरदृष्टी ठेवणारा व्यक्तिमत्व सतीजी देसाई साहेब यांचा सन्मान संपन्न होतो आहे. आदरणीय श्री दिनकरजी मोकाशी साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. मी विनंती करेन बाबा पवार आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. एक मान्यवरांची ज्या प्रकारे आपल्याला मांदियाळी पाहायला मिळते आणि आज श्री नाईकबा प्रसन्न चषक या स्पर्धेला महत्त्वाची उपस्थिती. मी विनंती करेन सागर कंक आपल्या शुभ हस्ते. दीपकजी देसाई साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके आबा यांचा देखील आपण शुभ सन्मान घेत आहोत. दीपकजी देसाई साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. श्री नाईकबा प्रसन्न चषक 2025. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अजितजी सुर्वे साहेब यांचं देखील शुभागमन होत असताना मी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. भास्करजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण घेत आहोत. मी विनंती करेन अरुणदादा कंक आपल्या शुभ हस्ते करण्यात यावा. समाजकार्य करण्यासाठी नेहमी तत्पर राहणारं आहे व्यक्तिमत्व, क्रीडाप्रेमी क्रिकेटप्रेमी म्हणून त्यांची देखील ओळख आहे. आज ज्या प्रकारे त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून टॉसचा बॉस हे पुरस्कृत केलेलं आहे श्री दत्तात्रेय प्रभू टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा अजितजी सुर्वे साहेब यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्याच बरोबरीने रुपेशजी भावके स्टार क्रिकेटर गोगाव यांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या वेलकम मान्यवरांचं मनापासून सहर्ष स्वागत. या सामना चालू करा प्लीज. विजयजी देसाई साहेब यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. आणि पहिल्याच चेंडूवर मान्यवरांचं स्वागत करणारा डीप स्क्वेअर लेग विजय पवार यांच्या बॅटमधून 6 धावा षटकार. काय फटका सजवलाय. वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलंय, कारण लक्ष 20 धावांचं आहे आणि पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात केली या डावाची.
काय फटका सजवलाय. विजयजी देसाई साहेब यांचा आपण सन्मान घेत आहोत. राहुलजी मोकाशी यांच्या शुभ हस्ते. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि समाजासाठी नेहमी तत्परतेने धावून येणारे व्यक्तिमत्व. आज श्री नाईकबा प्रसन्न चषक या स्पर्धेला त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. आज या सर्व पुरस्कर्त्यांमुळे, या सर्व मान्यवरांमुळे ही स्पर्धा यशस्वी होते. हाफ टॅकल चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, कमबॅक केलाय अतुल भालेकर यांनी. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र काय गोलंदाजी. कारण अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे टीमला. कारण 20 धावांचा बचाव करायचा आहे तुम्हाला. 6 झालेत, अजून 14ची गरज विजयासाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतुल भालेकर यांचा वेग हा खूप महत्त्वाचा असेल. लॉंग ऑन आहे तैनात, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. परंतु या कमी धावसंख्येचा देखील बचाव करण्याची क्षमता आहे या टीमकडे. 20 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात मात्र चांगली झाली आहे विजय पवार या फलंदाजाच्या माध्यमातून. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कदाचित रनअपमध्ये पावलं चुकली असावी. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक धाव एक्स्ट्राच्या मदतीने पुढे जाईल. धाव फलक 7 धावा. प्रत्येक धाव खूप महत्त्वाची आहे. एकेरी दुहेरी धावा मात्र या देखील क्रिकेटमध्ये तेवढ्याच महत्त्वाच्या जेवढे मोठे फटके महत्त्वाचे. ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर, पंच केलाय. पार्थेश भालेकर लॉंग ऑफला आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल मात्र प्राप्त होते. पहिल्या षटकाची ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती ना टीम पानेर 11 त्याच प्रकारे झाले. पहिल्या 3 चेंडूवर 8 धावा आल्यात म्हणजे आता समीकरण खूप सोपं झाले. आता 12 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. वेलकम श्री संदीपजी गुरव साहेब, आपलं देखील स्वागत आहे. श्री सुनीलजी मस्कर साहेब यांचं देखील शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वेलकम, सुस्वागतम. शॉर्टआर्म जॅक करण्याचा प्रयत्न, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. विवेक वरपे एक धाव प्राप्त करतील. आर्यन पवार यांचं देखील खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 9 धावा. 8 धावा, 8 रन्स ऑन बोर्ड. एक विकेट जर आली ना तर टीम नाईकबा फायटर्स वन साइड कमबॅक करू शकते. एक विकेट हवी आहे. विकेटची आवश्यकता असताना चांगला लेंथ बॉल, चांगला कट होतोय, डॉट बॉल. ज्या प्रकारचा आपण उल्लेख केला की कमी धावसंख्येचा सामना, लो स्कोरिंग मॅच, आणि क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग सामने नेहमी रंगतदार होतात. आड्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पॉवर प्लेचं षटक होते समाप्त. 9 धावा धावफलकावर, 12 चेंडू. आता करायच्यात विजयासाठी 11 धावा. 12 चेंडू 11 धावा म्हणजे इथून देखील सामना सहजासहजी सोडणार नाही. कदाचित नाईकबा फायटर्स वन साइड कमबॅक करेल इथून. आणि सर्वोत्तम या संघाचा अनुभव ज्या खेळाडूकडे प्रचंड मोठा, प्रवीण हरगुडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आणि प्रवीण हरगुडे यांनी कित्येक वेळा अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी चांगली केली आहे. आता इथे आपल्या श्री नाईकबा प्रसन्न चषकमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. 1-2 विकेट जर आल्या टीम नाईकबा फायटर्ससाठी तर इथून मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. पहिला चेंडू ओव्हर पिच, काऊ कॉर्नर, मिड विकेट, सीमा पार, आर पार. आर्यन पवार यांच्या बॅटमधून 6 धावा, षटकार. 15 धावा. आता 5 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला तुम्ही प्रहार करता, या दोन्ही षटकांचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आला. पहिल्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने झाली. टीम फणसवाडी कॅप्टन आपण सज्ज राहा मित्रांनो.
विजयी संघाबरोबर आपला सामना आहे, लक्षात घ्या. टीम फणसवाडी. कमी गतीने टाकलेला चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. विवेक बर्पे एक सिंगल प्राप्त होते. हे दोन षटकार खूप महत्त्वाचे होते. जे पहिल्या डावामध्ये फक्त एक षटकार आला आणि दुसऱ्या डावाचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये 2 षटकार आलेत. 4ची गरज आहे विजयासाठी. 4 धावांची आवश्यकता असताना कव्हर्सला खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, कॅच ड्रॉप. 3 धावांची गरज आहे. इथून देखील सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न, एक सिंगल प्राप्त होते. टीम पानेरी 11 तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्याच्या अगदी जवळ. चेंडू हवेमध्ये, एक्सटी रक्षक अतुल भालेकरने डिप्लाय झेल. जर मागाशी विकेट घेतला असता तर आता एक धाव कमी असती, जर तरला महत्व नसतं. चला स्पीडअप, नवीन बॅटर पानेरी 11. बॅटर थोडा फास्ट करा चला प्लीज. चला प्लीज थोडंसं फास्ट नवीन बॅटर, कारण अजून 2 सामने बाकी आहेत मित्रांनो. साहिल आलेत. अद्याप विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 3. विचार करा सर, जर 2 चेंडूवर ते 2 षटकार आले नसते. यासाठी आपण उल्लेख करतो ना की लो स्कोरिंग मॅचमध्ये तुम्हाला फक्त 2 किंवा 3 बाहेर मारायचे असतात आणि 3 पैकी 2 तर मारलेत. आता एक मोठा फटका पाहिजे. साहिल त्यांच्या साथीला आहेत विजय पवार. प्रवीण हारुगडे यांनी पहिले यश प्राप्त करून दिलंय टीमला. स्लोअर वन खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये, धाव प्राप्त होणार नाही. नितीन भालेकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाची कामगिरी. यासाठी आपण उल्लेख केला की अजून देखील सामना संपला नाहीये. टीम नाईक बा फायटर्स वन साइड. क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं, म्हणून तर तुम्हाला सर्वांना क्रिकेटचा खेळ आवडतो. ही क्रिकेटची रंगत आहे. हाफ टॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त होईल. आता विजयाला 2 धावांची गरज आहे या षटकामध्ये. दोन धावांची आवश्यकता. 6 चेंडू करायचे आहेत, 2 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. सध्या ओमसाई MTC अक्षय शेठ महात्रे जे खोणी गावचे आहेत आणि या 15 दिवसापूर्वी खोणी आणि मुरबीचा एक सामना झाला. 6 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता होती. करण ढोंबरे गोलंदाजी करत होते. 5 चेंडूवर एकही धाव दिली नव्हती. 6व्या चेंडूवर 1 चेंडू 1 करायच्या होत्या मुरबीला, ती 1 धाव झाली होती. इथे करायची 6 चेंडूमध्ये 2. मॅच संपली नाही मित्रांनो. सामना हा इथून देखील कलाटणी देऊ शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. जे झालंय ते तुम्हाला विसरावं लागेल. क्रिकेटचा खेळ नेहमी वर्तमानात खेळला जातो. 6 मध्ये 2, एक मोठा फटका. पानेरी 11. 1 धावेची आवश्यकता असताना 2 धावांची अगदी आवश्यकता होती. पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला दूर आहे क्षेत्ररक्षक, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त करण्याचा मानस. 2 धावा प्राप्त केल्यात आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय टीमने. पानेरी 11 आणि त्यांच्या विरोधात फणसवाडी. आपण टॉस करूया या दोन्ही टीमचे कॅप्टन. कदाचित खांदे पडलेत टीम नाईक बा फायटर्स वन साइडचे. येस, दोन्ही टीमचे कॅप्टन या